मित्रांनो, फॉन्ट तर तुम्हाला दिले, पण आता काय तर पुढं आपण तुम्हाला दिलेल्या भरपूर फॉन्ट नंतर आपण एक अशी PLP बनवलेली आहे ज्यात तुम्हाला मी आपल्या टेक्स्टला कशा प्रकारे इफेक्ट देतो किंवा कसा दिला जातो हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर तुम्ही हे व्हिडिओ पूर्ण पहा. मित्रांनो, आपल्याला भरपूर फॉन्ट तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहायला भेटलेले आहेत. तुम्ही नक्कीच डाउनलोड देखील केलेले आहेत. पण मित्रांनो, आता इथे तुम्हाला पाहायला भेटतोय हा टेक्स्ट इफेक्ट कशा प्रकारे करायचा मी तुम्हाला सांगतो आजच्या व्हिडिओत. तर याच्यानंतर हे अशा प्रकारे नावाला देखील आपण बनवू शकतो. आता कशा प्रकारे बनवायचं हे तुम्हाला सांगतो. एक साधं इथे आता तुम्ही बघू शकता मी इथे टेक्स्ट घेतलेले आहे. आता या टेक्स्टमध्ये आपण समजा काहीतरी नाव टाकू. आता आपण जस्ट एक नाव टाकून घेऊ, जसं की आता माझंच टाकतो. चला ठीक आहे. हे इथे मी अशा प्रकारे माझं नाव टाकून घेतलेलं आहे. आता त्याला इथे फॉन्ट जे आपण मागं व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, डाउनलोड केलेत, त्यातलाच हा एक फॉन्ट मी माझ्या नावासाठी इथे घेतो. त्याच्यानंतर थोडंसं त्याला पॅडिंग वगैरे चेंज केलं. त्याच्यानंतर स्ट्रोक इफेक्टमध्ये माझ्याकडे हे 2 ग्रेडियंट इफेक्ट मी तयार केलेले आहेत. हे अशा प्रकारे मी इथे अप्लाय केले त्याला. त्याच्यानंतर मी इकडे कलर चेंज केला. त्याच्यानंतर इन्नर शॅडोमध्ये मी व्हाईट इथे ॲड केला आणि इथे ब्रश रेडियस हे देखील मी वाढवले. ओके, आता हे अशा प्रकारे मी तयार केलेले आहे. त्याच्यानंतर आता इथे पर्स्पेक्टिव्हमध्ये जाऊन इथे अशा प्रकारे चेंजेस केले जेणेकरून आपलं नाव देखील अजून हायलाईट होईल असं, आणि थोडंसं क्रॉस दिसेल. आता याच्यात आपल्याला आडनाव टाकून घेतो मी. हे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण हा टेक्स्ट इफेक्ट तयार केला आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, एकदम क्वालिटी असं हे दिसतंय. आणि तुम्ही हे नक्कीच तुमच्या कोणत्याही बॅनरमध्ये नक्कीच वापरू शकता. त्याच प्रकारे आता तुम्हाला मी दाखवतो इथे हा बादल शीट जे आपण बैलगाडा शर्यतीच्या बॅनरवरती आपण नक्कीच वापरू शकतो. हे फक्त डबल क्लिक करून तुम्हाला चेंज करायचे फॉन्ट आपल्याला मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेले आहेत. ते फॉन्टचा यूज करून तुम्ही हे टायपिंग करू शकता. सेम सेम सर्व याचे सेटिंग वगैरे आहे. समजा तुम्हाला एम्बॉस इफेक्ट वगैरे द्यायचा असेल तर हा देखील एम्बॉस इफेक्ट वगैरे तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर इकडे 3D मध्ये देखील तुम्हाला जरी काही चेंजेस करायचे असतील तर नक्कीच ते देखील तुम्ही चेंजेस 3D मध्ये करू शकता. आपल्याला ते चेंजेस करायचे नाही आहे. त्याचबरोबर मी इकडे हा दुसऱ्या स्ट्रोक कलरमध्ये मी हा एक टेक्स्ट तुम्हाला दिलेला आहे. हे संपूर्ण तुम्ही तुमच्या कोणत्याही बॅनरमध्ये नक्कीच वापरू शकता. आणि ही PL फाईल तुम्हाला आपल्याला डाउनलोड करू शकता. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. बाकी ही व्हिडिओ कशी वाटली आणि यात दिलेले संपूर्ण फॉन्ट आपल्या चॅनलवरती दिलेले आहेत ते तुम्हाला आय बटनवरती पाहायला भेटतील. तर नक्कीच कमेंट करून सांगा. हा इफेक्ट हा नॉर्मल इफेक्ट आहे, असं काही जास्त भारी इफेक्ट नाही आहे, एकदम बेसिक आहे. हा बेसिकच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे कशा प्रकारे करायचं, आणि ही PLP देखील तुम्हाला देणार आहे. तर ही व्हिडिओ कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. अजून देखील तुम्हाला कोणत्या व्हिडिओवरती कोणत्या टॉपिकवरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाहायला आवडतील हे देखील नक्कीच सांगायला विसरू नका.